अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षामध्ये काल आग लागल्यानंतर जर पाहिलं तर 3 बालकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि 36 बालकांना जे वाचवण्यामध्ये यश आलेलं होतं। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी या जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार सर आहे। सर काय सांगणार या संदर्भानं? काल अलार्म या ठिकाणी वाजला नाही असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला होता। काय या संदर्भात सांगा? नाही, आता याच्याकडे कसं आहे की हे बांधकाम विभाग बांधकामातील विद्युत विभाग आहे हे त्यांना आपण यापूर्वी पण आपण पत्र दिलेलं आहे की येथील यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याबाबत आम्हाला सविस्तर डेमो आणि बाकीच्या गोष्टी करून देण्यात याव्या आणि त्यांची वारंवार संवाद सुरूच असतोय। त्या अनुषंगाने काल त्याच्यासाठी आता त्यांनी यंत्रणा पाठवलेली आहे। त्या यंत्रणा त्याच्यानंतर नेमकं काय त्याच्यामध्ये हे झालेलं आहे चौकशी दरम्यान आपल्याला कळेल। तर 21 तारखेला फायर ऑडिटची मुदत त्या ठिकाणी संपली होती अशी एकूणच माहिती आहे। काय यामागचं तथ्य आहे? 21 तारखेला संपली, पण आम्ही त्याच्या आधीच साधारण जूनमध्येच आम्ही त्यांना 2 महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना हे पत्र दिलेलं आहे की आमची यंत्रणा जी याचे विद्युत ऑडिटचं जे संपणार आहे, रिव्हॉल्व करायचं आहे, रिव्हॉल्युशन परत त्यांच्यासाठी रिन्यू करून घेण्यासाठी आम्ही त्यांना जूनमध्येच पत्र दिलेलं होतं आणि त्याचा वारंवार पाठपुरावा करत होता। त्याच्यासाठी माझे कर्मचारीसुद्धा वारंवार त्यांच्या ऑफिसला कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करत होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रोसेसमध्ये आहे, करून देतो। तर ते 36 बालकं या ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। त्या रुग्णांची त्या बालकांची सध्या प्रकृती कशी आहे? त्याच्यामध्ये सतत माझे बालरोगतज्ञ पाठपुरावा करत आहे आणि आम्ही पण तिथे भेटी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सगळे बालक आता सध्या चांगल्या स्थितीत आहेत, कोणाला काही कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे। तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी एक वेगळी समिती या ठिकाणी नेमलेली आहे, आरोग्य सचिवांनी वेगळी समिती नेमलेली आहे। कुठल्या समिती आणि केव्हापर्यंत हा संपूर्ण अहवाल येणार आहे? कधी या समिती येणार आहे? नाही, हे वरिष्ठ स्तरावरनं आहे, त्याबद्दल मी काही एवढं बोलू शकत नाही, पण त्यांनी समित्या नेमलेल्या आहेत। त्या समित्या आल्यानंतर त्यांचे वरिष्ठ स्तरावर काय ही केव्हापर्यंत अहवाल देणार आहे ते त्या स्तरावर माहिती आहे। तर तुम्हाला काय वाटतं यामध्ये नेमकी कोणाची चूक या ठिकाणी झाली असावी? काय एकूणच अंदाज होता? नाही, आता कसं की आपण तांत्रिक समित्या नेमलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते संबंधित यंत्रणा येऊन चौकशी त्यांच्या निष्कर्षानंतरच आपल्याला तथ्य काय आहे त्याच्यामध्ये ते कळेल। त्याच्यात काय कुठली अडचण निर्माण झाली, कुठल्या यंत्रणेबाबत निष्कर्ष कसा येईल त्याच्यानुसार आपल्याला सांगता येईल। तर काल ज्यावेळेस आग लागली त्यानंतर तुम्ही तातडीने या ठिकाणी हजर झाला होता। कसं एकूणच कालचं वातावरण होतं आणि काय एकंदरीत अनुभव तुम्ही सांगाल? नाही, मी सकाळीच फोन आला, तसंच तात्काळ मी इथे आलो, तर अग्निशमन तेव्हाच पोहोचलेलं होतं आणि आतमध्ये बघितलं तर एकदम धूर झालेला होता। आम्ही तोपर्यंत 5 बालके बाहेर काढलेले होते आणि आतमध्येच अक्षरशः असा काळाकुट्ट धूर आणि याच्या ज्वलनशील सगळे लाटा इथं होत्या, पेटलेलं होतं त्याच्यामध्ये। तेव्हा मी पण प्रयत्न केला की आतमध्ये गेलो, बेडशीट ओली करून आतमध्ये गेलो, तर ते मला पण आतमध्ये काही अंधार, सगळा काळा धूर आणि अंधार असल्यामुळे आणि गरम वात असल्यामुळे मलाही काही सुचलं नाही। मी तसंच मग खाली पडलो, तर लगेच माझ्या मागे पण दुसरे डॉक्टर्स होते। तसं आम्ही थोडं खाली, अक्षरशः खाली जमिनीवर लोळत बाहेर आलो आहे आणि तेव्हा अशी भयानक परिस्थिती होती की अक्षरशः म्हणजे आम्ही कधी विचार नाही केला की असं होऊ शकतं। नक्कीच कालचा जर पाहिलं तर कालचा थरारक प्रसंग जो आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी सांगितलेला। जर पाहिलं तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती या ठिकाणी उद्या येणार आहे। मात्र जर पाहिलं तर आरोग्य सचिवांनी नेमलेली समिती जी आहे काही वेळातच अमरावतीमध्ये दाखल होणार आहे आणि संपूर्ण घटनेचा या ठिकाणी तपास करणार आहे। तुर्तास जर पाहिलं तर ज्या 36 बालकांवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपचार चालू आहे, त्या संपूर्ण बाळाची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती देखील डॉक्टर विनोद पवार यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।